ओंकारं संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरत शब्दगणो गाय प्रक्षाल्य सकलभूतलमर्कलङ्काय मणिरूपासिततीर्थाय सरस्वती हरतमपुरिताम् अज्ञानतिम्रान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परमप्राचार्यगुरुभ्यो नमः। सकलगुरुवृद्धं परिवर्तकं धर्मसम्बन्धं परिबोधकारं शास्त्रं श्रीकार्तिकेयमुपेक्षानामदेवं तत्समूलग्रन्थकाराः सर्वदेवा पितृग्रन्थकारो श्रीगणधरदेवा प्रतिगणधरदेवा तेषां साक्षि कार्तिकेय स्वामिस्ति श्रुताय सावधानतया शृण्वन्तु। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणे मङ्गलं कुन्दकुन्दार्दो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। परिपंचपरमेष्टि भगवान की अनंतानंद भगवान की भोलेनाथ पार्श्वनाथ भगवान की चंद्रपुर भगवान की शांतिनाथ भगवान की शासनायक महावीर भगवान की ओमकेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की आचार्य श्री कुंकुन गुरुदेव की आचार्य श्री कार्तिकेय स्वामी जी की आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की हम गुरुदेव श्री जयगिरि जी महाराज की समस्त आचार्यों की तीन कमलों पर महाराजों की मानी माता की श्री कार्तिकेय अनपेक्षा की जैन धर्म की देवं वंदिता पूज्यं पुच्छमर्पयामो भव्य जननी। पिछली गाथाओं के माध्यम से श्रावक की प्रतिमाओं का स्वरूप जाना था। आज मुनि धर्म का व्याख्यान करते हैं। गाथा नंबर 392 जो रहते जुत्तो खम्मादि भावेहम परिणदो नित्यं जो रहते जुत्तो खम्मादि भावेहम परिणदो नित्यं सवत्तवी मज्जतो सोसाहु वर्णते धर्मो सवत्तवी मज्जतो सोसाहु वर्णते धर्मो दूरेणते जुत्तो खम्मादि भावेहम परिणदो नित्यं सवत्तवी मज्जतो सोसाहु वर्णते धर्मो जोरणते जुत्तो खम्मादि भावेहम परिणदो नित्यं सवत्तवी मज्जतो सोसाहु वर्णते धर्मो। ಯಾರು ರತ್ನತ್ರಯದಿಂದ ಯುಕ್ತರಿರುತ್ತಾರೋ ಸದಾ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾದಿ ಭಾವಗಳಿಂದ ಕೂಡಿರುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಮಧ್ಯಸ್ಥರಾಗಿರುತ್ತಾರೋ ಅವರು ಸಾಧುಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದೇ ಧರ್ಮವಿದೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಯಾರು ವ್ಯವಹಾರ ಮತ್ತು ನಿಶ್ಚಯ ರೂಪ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ ಸಮ್ಯಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಮ್ಯಕ್ ಚಾರಿತ್ರಗಳ ಧಾರಕರಾಗಿರುತ್ತಾರೋ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾದಿ ದಶಧರ್ಮಗಳನ್ನು ಸದಾ ತನ್ನದಾಗಿರಿಸಿಕೊಂಡಿರುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಸುಖ ದುಃಖ ಕಲ್ಲು ರತ್ನ ಲಾಭ ನಷ್ಟ ಮತ್ತು ಶತ್ರು ಮಿತ್ರರಲ್ಲಿ ಸಮಭಾವನಿಟ್ಟಿರುತ್ತಾರೋ ಯಾರೊಂದಿಗೂ ರಾಗ ಮತ್ತು ದ್ವೇಷವನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡಿರುವುದಿಲ್ಲವೋ ಅವರೇ ಸಾಧುಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅದೇ ಧರ್ಮವಿದೆ. ಏಕೆಂದರೆ ಯಾರಲ್ಲಿ ಧರ್ಮವಿರುತ್ತದೋ ಅವರೇ ಧರ್ಮದ ಮೂರ್ತಿ ಇದ್ದಾರೆ. ಧಾರ್ಮಿಕರಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ಧರ್ಮವಿರುವುದಿಲ್ಲ.
जो रणते जुत्तो। मुनि धर्म साधु के बारे में बताते हुए कहते हैं जो रणते जुत्तो अर्थात जो पुरुष रत्नत्रय अर्थात निश्चय व्यवहार सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र से सहित हो और क्षमादि भाव में क्षमादि भाव अर्थात उत्तम क्षमा आदि को लेकर के 10 प्रकार के जो धर्म है उत्तम क्षमा मार्ग सत्य संयम तप त्याग पंचम ब्रह्मचर्य, तो ये जो 10 धर्म हैं और इस प्रकार के धर्म 10 धर्मों से नित्य अर्थात निरंतर परिणत हो सर्वत्र मज्जतो सब जगह सुख दुख तृण कंचन लाभ लाभ शत्रु मित्र निंदा प्रशंसा जीवन मरण आदि में संभाव रहे राग द्वेष से रहित हो सो साहु धर्म बंधते वह साधु है और उसी को धर्म कहते हैं क्योंकि जिसमें धर्म है। यहाँ पर रत्नत्रय सहित चारित्र 13 प्रकार का है सो मुनि धर्म महाव्रत आदि है उसका वर्णन करना चाहिए परंतु यहाँ 10 प्रकार के धर्म का विशेष वर्णन है उसी में महाव्रत आदि का वर्णन करके जानना चाहिए। अब यहाँ पर क्या कह रहे हैं साधु के स्वरूप को बताते हैं कह रहे हैं कि जो रहते सम्यक दर्शन सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र से सहित होता है निश्चय और व्यवहार रूप से सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र से सहित होता है निश्चय से भी अपनी आत्मा को आत्मा पर श्रद्धा ज्ञान और लेता और व्यवहार से सच्चे देव साधु आदि का स्वरूप और उसमें श्रद्धा उनका ज्ञान और उनमें लीनता उनमें भक्ति इस प्रकार से निश्चय और व्यवहार रत्नत्रय से सहित हो खम्मादि भाव में दो क्षमादि भाव अर्थात उत्तम क्षमा आदि को लेकर के 10 प्रकार के धर्म जो 10 धर्म परिवेशन में 10 धर्म जानते हैं उत्तम क्षमा आदि 10 धर्म 10 धर्मों से निरंतर परिणत हो 10 धर्म रूप हो वो सब जगह और चाहे सुख हो चाहे दुख हो चाहे तृण हो चाहे कंचन हो चाहे कांटे हो चाहे फूल हो चाहे प्रतिकूलता हो चाहे अनुकूलता हो चाहे लाभ हो चाहे अलाभ हो हाँ शत्रु हो मित्र हो कोई निंदा करे कोई प्रशंसा कर दे जीवन का प्रसंग हो या मरण का प्रसंग हो हर परिस्थिति में संभाव रूप समता का रूप धारण करे हाँ राग द्वेष से और राग द्वेष का अभाव हो सो साधु ब्रह्मो बन दे वह साधु का अर्थ क्या है जो स्वयं को साधे जो स्वयं को साध ले जो अपने विकारों आदि को जीत ले अपने आप के जो क्रोधमान माया लोभ आदि है इन पर जो नियंत्रण को प्राप्त कर ले वह साधु सिद्धि ही जिनका परम लक्ष्य हो अपने आत्मा की शुद्ध अवस्था की प्राप्ति ही जिनका लक्ष्य हो वे क्या कहलाते हैं और वे साधु निश्चय और व्यवहार से युक्त होते हैं 10 प्रकार के जो धर्म है उस रूप होते हैं और क्या कह रहे हैं कि सभी परिस्थिति चाहे हर्ष का प्रसंग हो चाहे क्लेश का प्रसंग हो चाहे दुख का प्रसंग हो प्रत्येक प्रसंग अनुकूलता प्रतिकूलता जीवन के प्रत्येक परिस्थिति में जो समानता का भाव सुख में कभी न भूले दुख में कभी न घबराए कैसी प्रतिकूलता आ जाए चाहे अनुकूलता आ जाए उनके अंदर कोई प्रभाव उसका ऐसे समतारूप भाव को धारण करते हैं राग द्वेष आदि विकारी भावों से रहित होते हैं वे साधु
कहलाते हैं उसी को धर्म भी कहा जाता है। अब इस यहाँ पर 10 प्रकार के धर्मों का वर्णन करते हैं। गाथा नंबर 393। सोचेव दह प्यारो खम्मादि भावेन सुख सारेन। सोचेव दह प्यारो खम्मादि भावेन सुख सारेन। ते पुनः भणिज्यमाना मुनियव्वा परम भक्तिये। ते पुनः भणिज्यमाना मुनियव्वा परम भक्तिये। सोचेव दह प्यारो खम्मादि भावेन सुख सारेन। ते पुनः भणिज्यमाना मुनियव्वा परम भक्तिये। सोचेव दह प्यारो खम्मादि भावेन सुख सारेन। ते पुनः भणिज्यमाना मुनियव्वा परम भक्तिये। ಈ ಮುನಿಧರ್ಮ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾದಿ ಭಾವಗಳ ಭೇದದಿಂದ 10 ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ. ಆ ಭಾವಗಳ ಸಾರವೇ ಸುಖವಿದೆ. ಮುಂದೆ ಅದನ್ನು ವರ್ಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ಪರಮ ಭಕ್ತಿಯಿಂದ ತಿಳಿಯುವುದು ಯೋಗ್ಯವಿದೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಉತ್ತಮ, ಕ್ಷಮ, ಮಹರ್ದವ, ಆರ್ಜವ, ಸತ್ಯ, ಶೌಚ, ಸಂಯಮ, ತಪ, ತ್ಯಾಗ, ಅಂಕಿಜನ್ಯ ಮತ್ತು ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯಗಳ ಭೇದದಿಂದ ಮುನಿ ಧರ್ಮ 10 ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ. ಈ 10 ಧರ್ಮಗಳ ಸಾರವು ಸುಖವೇ ಇದೆ. ಏಕೆಂದರೆ ಇವುಗಳ ಪಾಲನೆಯಿಂದ ಸ್ವರ್ಗ ಮತ್ತು ಮೋಕ್ಷ ಸುಖ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ಮುಂದೆ ಇವುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆಯಾಗಿ ವಿವರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. सोचे खम्मादि भावेन दह प्यारो सुख सारे। वह मुनि धर्म क्षमादि भावों को 10 से 10 प्रकार का है। कैसा है? सुख सारे कहेंगे सुख से होता है या सुख इसमें अथवा सुख का सार है, प्रसिद्ध है ऐसा। ते पुनः भणिज्यमाना परम भक्ति मुनि। वह 10 प्रकार का धर्म जिसका वर्णन करेंगे भक्ति से अर्थात उत्तम धर्मानुराग से जानने योग्य है। क्या कह रहे हैं? सोचेव खम्मादि भावेन दह प्यारो सुख सारे। वह मुनि धर्म क्षमादि भावों से 10 प्रकार का निधर्म क्षमादि भावों से, क्षमा आदि जो भाव है, उत्तम, क्षमा, मर्दव आदि जो 10 भाव है, उस भावों से 10 प्रकार का है। कैसा है मुनि धर्म? 10 प्रकार का जो बताया, पर सुख सारे कहेंगे सुख इसी से ही होता है, या सुख इसमें है अथवा सुख का सार। ये जो 10 प्रकार के धर्म है इसी से ही सुख होता है, यही सुख का कारण है। सुख इसी धर्म में ही है। जो 10 प्रकार के धर्म है इन्हीं में सुख है, या यूं है कि समस्त सुखों का सार ही यह 10 प्रकार का धर्म है, प्रसिद्ध है ऐसा है। ते पूर्ण भणिज्यमाना परम भक्तिये मुनियव्वा। और वह 10 प्रकार का धर्म है जिसका आगे वर्णन करेंगे भक्ति से अर्थात उत्तम धर्मानुराग से जानने योग्य। भक्ति से रुचि पूर्वक धर्मानुराग पूर्वक ये जो 10 प्रकार के धर्म हैं ये जानने योग्य। उत्तम, क्षमा, मार्दव, सत्य, शौच, संयम, तप, त्याग, आत्मचिन्ह और ब्रह्मचर्य, ये जो 10 धर्म हैं वही मुनि धर्म कहा। सो इसका भिन्न भिन्न व्याख्यान आगे करना चाहिए। आगे करेंगे। सो कह रहे हैं कि भक्ति पूर्वक जानने योग्य है। अब पहले उत्तम क्षमा धर्म को कहते हैं। गाथा नंबर 394। को है जो न तत्पदे सुरणरत्ति रेहिम किरमाणे। को है जो न
ತಪ್ಪದೆ ಸ್ವರರತ್ತೀರಿ ಏಂ ನಿರ್ಮಾಣವೇ ಬಹುಸಂಖ್ಯೆ ವೀರವುದ್ದೆ ತಸ್ಸಕ್ಕಿನ ನಿರ್ಮಲ ಹೋದಿ ಬಹುಸಂಖ್ಯೆ ವೀರವುದ್ದೆ ತಸ್ಸಕ್ಕಿನ ನಿರ್ಮಲ ಹೋದಿ ಊಹೇಣ ಜೋಳ ತಪ್ಪದೆ ಸುರರತ್ತೀರ ಏಂ ನಿರ್ಮಾಣವೇ ಬಹುಸಂಖ್ಯೆ ವೀರವುದ್ದೆ ತಸ್ಸಕ್ಕೆ ಮಾನಮಲಾವತಿ ಗೋಹೇಣ ಜೋಳ ತಪ್ಪದೆ ಸುರಳರತ್ತೀರೆ ಹೆಂಪರು ಮಾಡವಿ ಬಹುಸಂಖ್ಯೆ ವೀರವುದ್ದೆ ತಸ್ಸಕ್ಕೆ ಮಾನಮಲಾವತಿ ಗಾತಾರ್ಥ ದೇವ ಮನುಷ್ಯ ಮತ್ತು ತಿರ್ಯಂಚಗಳ ಮುಖಾಂತರ ಘೋರ ಉಪಸರ್ಗ ನೀಡಲ್ಪಟ್ಟರೂ ಯಾವ ಮುನಿಯು ಕ್ರೋಧದಿಂದ ಸಂತೃಪ್ತನಾಗುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನಿಗೆ ನಿರ್ಮಲ ಕ್ಷಮೆ ಇರುತ್ತದೆ. ಭಾವಾರ್ಥ ಉಪಸರ್ಗದಲ್ಲಿ 4 ಭೇದಗಳಿವೆ: ದೇವಕೃತ, ಮನುಷ್ಯಕೃತ, ತಿರ್ಯಂಚಕೃತ ಮತ್ತು ಅಚೇತನಕೃತ. ಯಾವ ಮುನಿಯು 4 ಪ್ರಕಾರದ ಭಯಾನಕ ಉಪಸರ್ಗಗಳಿಂದ ವಿಚಲಿತನಾಗಿ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೂ ಕ್ರೋಧವನ್ನು ಹೊಂದುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ಮುನಿಯು ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾಧಾರಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಇಂಥ ಅನೇಕ ಕ್ಷಮಾಶೀಲ ಮುನಿಗಳ ಕಥಾನಕಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಶ್ರೀದತ್ತ ಮುನಿಯು ವೆಂತರ ದೇವತೆಯು ಮಾಡಿದ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಜಯಿಸಿ ವೀತರಾಗ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ಸಮಾಧಿಯ ಮುಖಾಂತರ 4 ಘಾತಿಕರ್ಮಗಳನ್ನು ನಾಶಗೊಳಿಸಿ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಗಳಿಸಿ ನಂತರ ಮುಕ್ತರಾದರು. ವಿದ್ಯುಚ್ಚರ ಮುನಿಯು ಚಾಮುಂಡ ಎಂಬ ವೆಂತರ ದೇವಿಯು ಮಾಡಿದ ಘೋರ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಸಹಿಸಿ ವೀತರಾಗ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ಸಮಾಧಿಯ ಮುಖಾಂತರ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿಗೆ ಹೋದರು. ರಾಜ ಶೇಣಿಕ ಪುತ್ರ ಚಿತಾಲಪುತ್ರ ಮುನಿಯು ವೆಂತರ ದೇವತೆಯನ್ನು ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಮುನಿಯು ಸ್ವಾಮಿ ಕಾರ್ತಿಕೇಯ ಮುನಿಯ ಕ್ರೌಂಚರಾಜನ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಸೌಮ್ಯ ಭಾವದಿಂದ ಸಹಿಸಿ ಶುದ್ಧ ಧ್ಯಾನದ ಮುಖಾಂತರ ದೇವಲೋಕಕ್ಕೆ ಹೋದರು. ಗುರುದತ್ತ ಮುನಿಯು ಕಪಿಲ ಬ್ರಾಹ್ಮಣರ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಘೋರ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಕ್ಷಮಾಭಾವದಿಂದ ಸಹಿಸಿ ಶುದ್ಧ ಧ್ಯಾನದ ಮುಖ ಧರ್ಮಕ್ಷಯ ಮಾಡಿ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋದರು. ದಂಡಕ ರಾಜನ 500 ಮುನಿಗಳನ್ನು ಯಂತ್ರಕ್ಕೆ ಹಾಕಿದನು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಸಮಾಧಿ ಮರಣದಿಂದ ಮುಕ್ತರಾದರು. ಗಜಕುಮಾರ ಮುನಿಯು ಪಾಸುಲ ಸೇಠನ ಮುಖಾಂತರ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಘೋರ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಸಹಿಸಿ ಮುಕ್ತರಾದರು. ಚಾಣಕ್ಯ ಮೊದಲಾದ 500 ಮುನಿಗಳು ಮಂತ್ರಿಯಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಸಹಿಸಿ ಶುಕ್ಲಧ್ಯಾನದಿಂದ ಮರಣಿಸಿ ಮುಕ್ತರಾದರು. ಸುಕುಮಾಲ ಮುನಿಯು ಹೆಣ್ಣು ನರಿಯ ಮುಖಾಂತರ ತಿನ್ನಲ್ಪಟ್ಟು ಶುಭಧ್ಯಾನದ ಸತ್ತು ದೇವತೆಯಾದರು. ಸುಕೋಶಲ ಮುನಿಯು ಪೂರ್ವಭಾವದಲ್ಲಿ ತನ್ನ ತಾಯಿಯಾಗಿ ಸಿಂಹಿಣಿಯಿಂದ ತಿನ್ನಲ್ಪಟ್ಟು ಶಾಂತಭಾವದಿಂದ ಪ್ರಾಣವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿಗೆ ಹೋದರು. ಶ್ರೀ ಪಣಿಕ ಮುನಿಯು ನೀರಿನ ಉಪಸರ್ಗವನ್ನು ಸಹಿಸಿ ಮುಕ್ತರಾದರು. 32 ಶ್ರೇಷ್ಠ ಪುತ್ರರು ನದಿ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಶುಭಧ್ಯಾನದಿಂದ ಸತ್ತು ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ದೇವತೆಯಾದರು. ಈ ರೀತಿ ಘೋರ ಉಪಸರ್ಗ ಬಂದರೂ ಯಾರು ಕ್ಷಮಾಭಾವದಿಂದ ವಿಚಲಿತರಾಗುವುದಿಲ್ಲವೋ ಅವರೇ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮೆಯ ಧಾರಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಇದರ ಆಶಯವೆಂದರೆ ಮುನಿಜನರು ಶರೀರವನ್ನು ಸ್ವಸ್ಥವಾಗಿಡಲು ಆಹಾರದ ಅನ್ವೇಷಣೆಯಲ್ಲಿ ಗೃಹಸ್ಥರ ಮನೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಆಗ ದುಷ್ಟ ಜನರು ಅವರನ್ನು ನೋಡಿ ನಗುತ್ತಾರೆ, ಬೈಯುತ್ತಾರೆ, ಅವಮಾನಿಸುತ್ತಾರೆ, ಹೊಡೆಯುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಕ್ರೋಧ ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುವ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿದ್ದರೂ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪವೂ ಕಲುಷತೆ ಬರದಿರುವುದು ಉತ್ತಮ ಕ್ಷಮೆಯಿದೆ. ಇಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುನಿಗಳು ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾಧರ್ಮದ ಒಳ್ಳೆಯತನ ಮತ್ತು ಕ್ರೋಧ ಕೆಟ್ಟತನಗಳ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಉತ್ತಮ ಕ್ಷಮೆಯ ವ್ರತ ಮತ್ತು ಶೀಲ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದಿದೆ. ಇಹಲೋಕ ಮತ್ತು ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ದುಃಖಗಳಿಂದ ಪಾರು ಮಾಡುತ್ತದೆ. ಉತ್ತಮ ಕ್ಷಮಾಶೀಲ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಎಲ್ಲ ಲೋಕಗಳು ಸನ್ಮಾನಿಸುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ವಿಪರೀತವಾಗಿ ಕ್ರೋಧ ಧರ್ಮವು ಅರ್ಥ, ಕಾಮ ಮತ್ತು ಮೋಕ್ಷಗಳ ನಾಶಕವಿದೆ. ಹೀಗೆ ತಿಳಿದು ಮುನಿಗಳು ಕ್ಷಮಾಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೂ ಒಂದು ವೇಳೆ ಯಾರಾದರೂ ಅಪಶಬ್ದ ನುಡಿದರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು: ಇವನು ನನ್ನಲ್ಲಿ ಯಾವ ದೋಷವನ್ನು ಹೇಳುತ್ತಾನೋ ಅದು ನನ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲವೋ? ಒಂದು ವೇಳೆ ಇದ್ದರೆ ಅವನು ಎಲ್ಲಿ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವನು ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಹೀಗೆ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾನೆಂದು ತಿಳಿದು ಅವನನ್ನು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಯಾರಾದರೂ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಬೈದರೆ, ಮೂರ್ಖರ ಸ್ವಭಾವ ಬೈಯುವುದೇ ಆಗಿದೆ. ಅವನೇನಾದರೂ ನನ್ನ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆ ಬೈದನು. ಆದರೆ ಕೆಲವು ಮೂರ್ಖರಾದರೂ ಮುಖದ ಮುಂದೆಯೇ ಬೈಯುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವನು ಕ್ಷಮೆಗೆ ಯೋಗ್ಯನೆಂದು ತಿಳಿದು ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ದುಃಖದ ಮುಂದೆಯೂ ಅಪಶಬ್ದವಾದರೆ ಇವನು ಕೇವಲ ಬೈದು ಸುಮ್ಮನಾದನು, ಹೊಡೆಯಲಿಲ್ಲ.
ಮೂರ್ಖರಾದರೂ ಹೊಡೆದು ಬಿಡುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವನು ಕ್ಷಮ್ಯನೆಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಯಾರಾದರೂ ಹೊಡೆಯತೊಡಗಿದರೆ ಇವನು ನನ್ನನ್ನು ಹೊಡೆದಿದ್ದಾನಷ್ಟೇ, ಪ್ರಾಣವನ್ನೇನು ತೆಗೆಯುತ್ತಿಲ್ಲ. ಮೂರ್ಖ ಜನರು ಪ್ರಾಣವನ್ನೂ ತೆಗೆದು ಬಿಡುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವನು ಕ್ಷಮೆಗೆ ಯೋಗ್ಯನೆಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಪ್ರಾಣವನ್ನು ತೆಗೆಯತೊಡಗಿದರೆ ಇವನು ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಮಾತ್ರ ತೆಗೆಯುತ್ತಾನೆ, ಧರ್ಮವನ್ನಾಗಲೂ ಭ್ರಷ್ಟಗೊಳಿಸಿಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲ ತನ್ನ ಪೂರ್ವಜನ್ಮಕೃತ ಕರ್ಮಫಲವಿದೆ. ಬೇರೆ ಮನುಷ್ಯರಾದರೂ ಇದರಲ್ಲಿ ಕೇವಲ ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರರಿದ್ದಾರೆ, ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ಸಹಿಸಲೇಬೇಕು ಎಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆದರೆ ಯಾರಾದರೂ ತನ್ನ ದುರ್ಬಲತೆಯ ಕಾರಣದಿಂದ ಕ್ಷಮಾಭಾವವನ್ನು ಧರಿಸಿದರೆ ಮತ್ತು ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸೇಡು ತೀರಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಭಾವನೆ ಇದ್ದರೆ ಅದು ಕ್ಷಮೆಯಲ್ಲ. ಈ ರೀತಿ ಮುನಿಗಳ ಉತ್ತಮ ಧರ್ಮದ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಮುಗಿಯಿತು. ಮುಂದೆ ಉತ್ತಮ ಮಾರ್ಧವ ಧರ್ಮವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತದೆ. जो म्हणे सुर नर स्त्रिये देवमनुस्त्रियांची आदि से रौद्र सगळे निर्माणाने रौद्रमध्ये दोष उपचार करने पर भी ओहेड़ न तपते, क्रोध से तत्वदान नहीं होता है। तस्य निर्मला क्षमा होती, उसमें निर्मल क्षमा होती है। क्या कह रहे हैं? जो मणि सुर नर स्त्रिये देव मनुष्य स्त्रियांची आदि से रौद्र उपसर्ग किरण, चार प्रकार के उपसर्ग है। देवकृत उपसर्ग, मनुष्यों के द्वारा कृत उपसर्ग और तिर्यंचों के द्वारा कृत उपसर्ग और अचेतन के माध्यम से किया गया उपसर्ग, देव आदि के माध्यम से किया गया उपसर्ग। देव आदि जैसे उपसर्ग करते हैं, उपसर्ग करते हैं, और मनुष्यों के द्वारा किया गया उपसर्ग। संगम देव ने किया था ना, महावीर भगवान के ऊपर में उपसर्ग किया, और उसकी प्रकार से आपका मनुष्यों के माध्यम से उपसर्ग होता है। तो और तिर्यंच आदि के माध्यम से कुमार मुनि के लिए, काया उनके लिए, और अचेतन अर्थात मान लो ध्यान में बैठे हैं, और ध्यान में बैठे हैं और कोई वहाँ पर हीटर ला करके रख दिए कि भाई ठंड लग रही हो, और ठंड लग रही है तो ला करके हीटर ही रख दिया। अब वे तो ध्यान में बैठे गए, अब वे तो उठ तो सकते हैं, नहीं कुछ कर सकते हैं। अब वो हीटर से क्या हुआ कि कमरे में छटाई वटाई में या कैसे भी आग लग गई। अब वे तो बैठे ध्यान में, वे कुछ कर नहीं सकते। इस प्रकार से वो तो सामने वाले ने तो क्या कहा कि भाई ठंड लग रही होगी, उनके लिए अच्छा रहेगा, इसलिए अच्छा जान करके उसने क्या किया, लेकिन मुनिराज के लिए वो उपसर्ग हो गया। अब आग लग गई तो क्या करेंगे? तो ऐसी परिस्थिति में वो विचार नहीं करते कि देखो कैसा नादान है, कैसा अज्ञानी मूर्ख है, जो मिट्टी ला करके रख दी और आग लग गया, ये परेशानी हो गई, ये हो गया वो हो गया। तो ऐसी स्थिति में चाहे देव आदि उपसर्ग करे, चाहे मनुष्य आदि उपसर्ग करे, तिर्यंच के माध्यम से उपसर्ग हो जाए, कुत्ता कुछ भी मतलब हो सकता है। तो तिर्यंच और है सो अचेतन के माध्यम से उपसर्ग हो, ऐसी घोर से घोर विकट परिस्थिति भी आ जाए तो वो भी कहते हैं कि वे अपने स्वरूप से विचलित नहीं होते, क्रोध आदि से दत्तमान नहीं होते। कहते हैं उनके लिए निर्मल क्षमा होती, उन मुनि के लिए कहते हैं निर्मल क्षमा धर्म होता है। कैसा भी कैसा क्रोध का आदि का प्रसंग आए, लेकिन क्रोध से तत्वमान नहीं होते, लोग निर्मल क्षमा के धारी मुनि महामुनि होते हैं। इस प्रकार से यहाँ क्षमा धर्म का विवेचन किया। अब उत्तम मार्ग धर्म को कहते गाथा नंबर 395। उत्तम मणाण पहाड़ो, उत्तम तब व्याकरण सीलोवी, उत्तम मान पहाड़ो, उत्तम तब वर्ण कर्ण सीलोवी, अप्पाण जो है नदी मधुवर्यणम भवेदस्स, अप्पाण जो है नदी मधुवर्यणम भवेदस्स, उत्तम माणान पहाड़ो
अपाणं जो हीरति अपाणं जो हीरति मद्वर्यं भवेतस्य उत्तमनापहाणो उत्तम तवयरणकरणशीलो वे अपाणं जो हीरति मद्वर्यं भवेतस्य ಉತ್ಕೃಷ್ಟ ಜ್ಞಾನಿ ಮತ್ತು ಉತ್ಕೃಷ್ಟ ತಪಸ್ವಿಗಳಾಗಿದ್ದರೂ ಯಾರು ಗರ್ವಪಡುವುದಿಲ್ಲವೋ ಅವರು ಮಾರ್ಧವ ರೂಪಿ ರತ್ನದ ಧಾರಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಯಾವ ಮುನಿಯು ಸಕಲ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಜ್ಞಾನಿಗಳಾಗಿದ್ದರೂ ನಾನು ಸಕಲ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಜ್ಞಾನಿ ಎಂದು ಗರ್ವಪಡುವುದಿಲ್ಲವೋ, ನಾನು ಕವಿ, ವಾದಿ, ಗಮಕಿ, ಚತುರನಾಗಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಸಮಾನ ಯಾವುದೇ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞ ಅಥವಾ ಕವಿ ಇಲ್ಲ ಎಂದು ಗರ್ವಪಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಬದಲಾಗಿ ನನಗಿಂತ ದೊಡ್ಡ ಜ್ಞಾನಿಗಳು ಅನೇಕರಿದ್ದಾರೆ, ಏಕೆಂದರೆ ಶುದ್ಧ ಜ್ಞಾನಿಗಳಿಗಿಂತ ಅವಧಿ ಜ್ಞಾನಿಗಳು, ಅವಧಿ ಜ್ಞಾನಿಗಳಿಗಿಂತ ಮನಪರ್ಯಾಯ ಜ್ಞಾನಿಗಳು ಮತ್ತು ಪರ್ಯಾಯ ಜ್ಞಾನಿಗಳಿಗಿಂತ ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟ ಕೇವಲಿ ಜ್ಞಾನಿಗಳು ದೊಡ್ಡವರಾಗಿರುತ್ತಾರೆ ಎಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾನು ಅಲ್ಪಜ್ಞನಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಭಾವಿಸುತ್ತಾನೋ ಆ ಮುನಿಯು ಮಾರ್ಧವ ಧರ್ಮದ ಧಾರಕರಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಹಾಗೂ ಯಾವ ಮುನಿಯು ಅನಶನಾಗಿ 12 ಪ್ರಕಾರದ ತಪಗಳನ್ನು ಮತ್ತು 13 ಪ್ರಕಾರದ ಚಾರಿತ್ರಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುತ್ತಾ ತನ್ನ ತಪಶ್ಚರಣದ ಗರ್ವ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ಮುನಿಯು ಮಾರ್ಧವ ಧರ್ಮದ ಧಾರಕನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಇದರ ಸಾರಾಂಶವೆಂದರೆ ಉತ್ತಮ ಜಾತಿ, ಉತ್ತಮ ಕುಲ, ಉತ್ತಮ ರೂಪ, ಉತ್ತಮ ಜ್ಞಾನ, ಉತ್ಕೃಷ್ಟ ಐಶ್ವರ್ಯ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಗಳಿಂದ ಕೂಡಿದ್ದರೂ ಪಡದಿರುವುದು ಉತ್ತಮ ಮಾರ್ಧವ ಧರ್ಮವಿದೆ. ಏಕೆಂದರೆ ಮನವು ದೂರವಾಗುವುದರ ಹೆಸರೇ ಮಾರ್ಧವವಿದೆ. ಯಾವ ಶಿಷ್ಯ ವಿನಯವಂತನಾಗಿರುತ್ತಾನೋ ಅವನ ಮೇಲೆ ಗುರುವಿನ ಕೃಪೆ ಇರುತ್ತದೆ. ಸಾಧು ಜನರು ಅವನನ್ನು ಪ್ರಶಂಸಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಅವನು ಸಮ್ಯಕ್ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಪಾತ್ರನಾಗಿರುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಇದರಿಂದ ಅವನಿಗೆ ಸ್ವರ್ಗ ಮತ್ತು ಮೋಕ್ಷದ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾನದಿಂದ ಮಲಿನವಾದ ಚಿತ್ತದಲ್ಲಿ ವ್ರತಶೀಲ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಇರಲಾರವು. ಸಾಧು ಜನರು ಆ ಅಹಂಕಾರಿ ಪುರುಷರಿಂದ ದೂರವಿರುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಹಂಕಾರವು ಎಲ್ಲ ವಿಪತ್ತುಗಳ ಮೂಲವಿದೆ. ಮುಂದೆ ಅರ್ಜವ ಧರ್ಮವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. उत्तम गुणान पाए जो मणि उत्तम ज्ञान से तो प्रधान हो, उत्तम तवयरणकरणशील हो, उत्तम तपश्चरण करने का जिसका स्वभाव हो, जो अपाणं यदि जो अपने आत्मा को मद रहित करे, तस मद वैरण भवे, उस मुनि के मार्गो नाम धर्म रत्न होता है. जो मुनि उत्तम ज्ञान से तो प्रधान हो, श्रेष्ठ ज्ञान का धनी हो, उत्तम ज्ञान महाज्ञानी हो और ज्ञान होने पर महान तपस्वी भी हो. मन होते ना हर प्रकार के मत ज्ञान पूजा में चले जाते, बल वृद्धि तपोवतो. ज्ञान का बल नहीं होता हमको. ऐसा भी ज्ञान विशेष ज्ञान हो जाए लेकिन फिर भी ज्ञान का मद नहीं होता, कुल का मद नहीं होता. तप करते, विशेष तप करते, भयंकर घोर तप कर रहे हैं, लेकिन फिर भी उसका अहंकार नहीं होता कि मैं बहुत बड़ा तपस्वी हूँ, मैं बहुत रिद्धियों का धारी हूँ, मेरे ऐसो बहुत जानने वाले हैं, मेरे बहुत अनुयायी हैं. अपनी ऐश्वर्य का मद नहीं होता. इस प्रकार से मद से जो रहित होते हैं, जो अपाणं हीरति, जो अपनी आत्मा को मद से रहित करते हैं, जो अपने आत्मा को अहंकार से रहित करते हैं. मद नहीं, अहंकार नहीं, मान नहीं, तस मद वैरण भवे, उस मुनि के मार्धव नामक धर्म रत्न होता है. सभी प्रकार के अहंकार से, मान से रहित होते हैं वे महामुनि मार्धव धर्म के धारी होते हैं. अब आगे उत्तम आर्जव धर्म को कहते हैं. व्याख्यान नंबर 396. जो चिंते ही
णवक्कं पुणदि णवक्कमण जंपदे वक्कं जो चिंतेहि णवक्कं पुणदि णवक्कं णजंपदे वक्कं णगोवदे ण्यदोषं अच्चं धम्मे अवेतस्स णगोवदे ण्यदोषं अच्चं धम्मो अवेतस्स जो चिंतयवक्कं गुणगणवक्कं चंपदे वक्कं नयगोवदे ण्यदोषं अच्चं धम्मो अवेतस्स जो चिंतयवक्कं गुणगणवक्कं चंपदे वक्कं नयगोवदे ण्यदोषं अच्चं धम्मो अवेतस्स ಯಾವ ಮುನಿಯು ಕುಟಿಲ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಕುಟಿಲ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಕುಟಿಲ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡುವುದಿಲ್ಲವೋ ಹಾಗೂ ತನ್ನ ದೋಷವನ್ನು ಮುಚ್ಚಿಡುವುದಿಲ್ಲವೋ ಅವರಿಗೆ ಆರ್ಜವಧರ್ಮ ಇರುತ್ತದೆ. ಭಾವಾರ್ಥ: ಯಾರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಮಾಯಾಚಾರವಿರುವುದಿಲ್ಲವೋ, ಯಾರ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮಾಯಾಚಾರವಿರುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಯಾರ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಮಾಯಾಚಾರವಿರುವುದಿಲ್ಲವೋ, ಅಂದರೆ ಯಾವುದನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಅದನ್ನೇ ವಚನದಿಂದ ಹೇಳುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಯಾವುದನ್ನು ವಚನದಿಂದ ಹೇಳುತ್ತಾನೋ ಅದನ್ನೇ ಕಾಯದಿಂದ ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಅವನು ಆರ್ಜವ ಧರ್ಮಧಾರಕನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಏಕೆಂದರೆ ಮನ, ವಚನ, ಕಾಯ, ಸರಳತೆ ಹೆಸರೇ ಆರ್ಜವಿದೆ. ಹಾಗೂ ಯಾರು ತನ್ನ ಅಪರಾಧವನ್ನು ಮುಚ್ಚಿಡುವುದಿಲ್ಲವೋ, ವ್ರತಗಳಲ್ಲಾದ ಅತಿಚಾರಗಳನ್ನು ತನ್ನನ್ನು ನಿಂದಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೋ ಮತ್ತು ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತದ ಮುಖಾಂತರ ಅವುಗಳನ್ನು ಶುಚಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೋ ಅವನು ಸಹ ಸಾರ್ಜವ ಧರ್ಮದ ದಾರಿಯಾಗಿರುತ್ತಾರೆ. ವಾಸ್ತವದಲ್ಲಿ ಸರಳತೆಯ ಗುಣಗಳ ಗಣಿ ಇದೆ. ಯಾರು ಮಾಯಾಚಾರಿಯಾಗಿರುತ್ತಾನೋ ಅವನಲ್ಲಿ ಯಾರು ವಿಶ್ವಾಸವಿರುವುದಿಲ್ಲ, ಹಾಗೂ ಅವನು ಸತ್ತು ತಿರ್ಯಂತ ಗತಿಯನ್ನು ಜನಿಸುತ್ತಾನೆ. जो वक्रमण चिंते, जो मुनि मन में वक्रता रूप चिंतन नहीं करे, वक्रमण अपना दे और कार्य से वक्रता नहीं करे, वक्रमण जन्म दे और वचन से वक्र रूप नहीं बोले, यह दोषों न बोले और अपने दोषों को नहीं छिपावे, तस अर्जन धर्म हुए, उस मुनि के उत्तम अर्जन धर्म होता है। अगर है कि भाई मन, वचन और तीनों योगों की जिनके मन में, जिनके लिए सरलता, एक रूपता हो, तो मन में कुछ और वचन में कुछ और काया के माध्यम से कुछ, ऐसा नहीं। मन, वचन, काया की जहाँ एकता है, जो मन में हो वही वचन और वही काया के माध्यम से व्यक्त, अर्थात जब खुली किताब, कुछ भी छिपा हुआ नहीं है। अरे मणि को छुपाने जैसा कुछ भी नहीं है। कोई बोलता है ना कि भाई हम हैं सो मुनि हैं तो आप क्या कर, अरे तुम देखो, तुम जाओ, उनको कुछ भी तुमसे छुपाने जैसा है। खुली किताब है, ऐसा कह रहे हैं न, उनमें क्या वक्रता का अभाव है। यहाँ पर कह रहे ऐसा करने से माया प्रसारित प्रबल होती है। मायाचारी क्या है? मनोवचन काय की विरुद्धता का होना मायाचारी। मन में कुछ और वचन में कुछ और काया के माध्यम से कुछ करे, कहे कुछ और करे कुछ।
है तो दे कि ऐसा कर दूंगा, करता है, करता अपने मन की है। तो ये मायाचारी नहीं, जो बोला वो करेंगे, सब एक रूपा वहां पर होते हैं। अपने दोषों को छिपाते हैं, कोई दोष लग जाए, कोई गलत बात हो जाए तो उसे छिपाते हैं, गुरु के सामने, सबके सामने उसे व्यक्त करते हैं। न अपने दोषों को छिपाते हैं और न दूसरे के दोषों का कथन करते हैं। जैसे के तैसे एक जो बालक होता है ना, छोटा बच्चा होता है, कैसा सरल होता है, सहज होता है, उसके अंदर तिरछापन नहीं होता, मायाचार्य नहीं होता। जैसे क्या हुआ, गेट पर है सो बेल बजी, गेट पर बेल बजी तो उनको बीप लगा रहता है ना, गेट में ढक कर देखते कौन आया। पिताजी ने देखा पैसे मांगने वाला आया है, पैसे देने होते हैं ना, अब पेमेंट देना है तो आया है। बच्चे को बोलते जब गेट खोल करके कह दो पापा घर पे नहीं। बच्चे ने गेट खोला तो क्या कहता है, पापा कह रहे हैं बोल दो घर पे नहीं। क्या बोला, पापा बोल रहे हैं कह दो घर पे नहीं। बच्चा सरल है, सहज है, उसके अंदर कोई छल कपट मायाचारी नहीं होती। जैसा था तैसा वो कह देता। कोर्ट में भी बच्चे की गवाही मानी जाती है, क्यों? क्योंकि वो सरल। ऐसे ही मुनि भी होते हैं, वो सरल होते हैं, सहज होते हैं, वहाँ उनके पास में कुछ भी छिपाने जैसा कुछ भी नहीं होता। ऐसी एक रूपता के धारी वे महामुनि उत्तम मानव धर्मवान होते हैं, ऐसा यहाँ पर कहा। इस प्रकार से 10 धर्मों का निरूपण यहाँ पर विशेष रूप से चल रहा है। संक्षेप में पर जान रहे एक करके आने वाले दिनों में और जानेंगे। समय हो गया है, यही करते हैं। बड़ी पंच परमेष्ठी भगवान की, अनंत से परमेष्ठी भगवान की, गुरुनाथ पार्श्वनाथ भगवान की, चंद्रपुर भगवान की, शांतिनाथ भगवान की, शशनाथ महावीर भगवान की, गोमटेश्वर बाहुबली भगवान की, 24 तीर्थंकर भगवंतों की, आचार्य श्री कुंद गुरुदेव की, आचार्य श्री कार्तिकेय स्वामी जी की, आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज जी की, हम गुरुदेव श्री जयवीर जी महाराज जी की, समस्त आचार्यों की, तीन कमलों महाराजों की, राजस्थान माता की, श्री कार्तिकेय अंतरिक्षा की, जैन धर्म की। बोलिए परम पूज्य महाराज की जय हो।